नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सूर्याचे रत्न माणिक या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर विजय चाटोरीकर हे ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आहेत. त्यांनी एस्ट्रो सायन्स आणि वास्तू सायन्स या विषयामध्ये PhD केली आहे. तसंच त्यांचा रत्नांचा विशेष असा अभ्यास आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर जो आहे, स्टुडिओ क्रमांक जो आहे तो लिहून घ्या. 0226684333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. सूर्याचं रत्न माणिक या विषयावरती आपण चर्चा करतोय. मुळात सूर्याचं रत्न माणिक जे आहे हे कशा पद्धतीनं प्रभावी असतं आणि कोणत्या गोष्टींवरती प्रभावी असतं या संदर्भात आपल्याला काय सांगा. आता सूर्य म्हणलं कीच प्रभाव तिथं आहेच. त्याच्यासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही. कारण सगळे जे ग्रह आहेत ना ते सूर्याच्या भोवती फिरतात. त्याच्यामुळे सूर्याचं रत्न जे आहे, आपण त्याला रुबी म्हणतो किंवा माणिक म्हणतो, हे प्रभावशाली आहेच. त्याचं कारण काय की एक तर सूर्याच्या प्रकाशानं जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी प्रसिद्धी मिळावी, आपल्याला किंवा आपलं नाव झालं पाहिजे, किंवा आपण जे काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर तुमच्यातलं कॉन्फिडन्स लूज असेल, तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये काही अडचणी येत असतील. आता बरेच जण आपण असं पाहतो की ते खूप टॅलेंटेड असतात, बरोबर, खूप हुशार असतात, बुद्धिमत्ता प्रचंड असते त्यांच्यामध्ये, पोटेन्शियल पण भरपूर असतं, पण त्यांना एक्सप्रेस नाही करतायत किंवा प्रेझेंट नाही करतायत, किंवा कुठेतरी मनामध्ये एक न्यूनगंड असतो त्यांच्या की आपल्याला ते बोलता येणार नाही, समोरच्याला काय वाटेल, अशा गोष्टीमध्ये एक भीती असते. आपण पाहतो राजकारणी लोकसुद्धा करोडो लाखोच्या लोकांना एकाच वेळेला स्टेजून बोलतात, भाषण करतात. बरोबर. ते हे ज्या गोष्टी असतात की हे जे त्याला आपण म्हणतो की आत्मविश्वास जो आपल्यामध्ये यायला पाहिजे, की समोरच्याला कन्व्हिन्स करण्याचा किंवा समोरच्याला पटवून देण्याचा, हे सगळा जो आत्मविश्वास आहे ह्या सूर्याच्या रत्नामुळे आपल्यामध्ये येऊ शकतो. काम करताना आपलं कामाची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे, आपले डिसिजन्स जे आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह झाले पाहिजेत, त्यासोबतच आपलं प्रेझेंटेशन हे परफेक्ट असलं पाहिजे, आणि कोणतंही काम करत असताना आपली सहसा चूक नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त करून आपण चांगल्या प्रकारे कोणतंही काम केलं पाहिजे. यासाठी सूर्याचं रत्न फार प्रभावशाली आपल्याला ठरू शकतं. बरं, आता हे जे रत्न आहे हे कोणी परिधान करावं या संदर्भात काही क्रायटेरिया असतो का, की कोणीही परिधान करू शकतो? जसं मी नेहमीच सांगतो की आपल्या जन्मपत्रिका जी असते ना त्याच्यावर फार डिपेंड असतं की तुम्ही कोणतं रत्न धारण करायचं. आता माणिक रत्न कोण कोण धारण करू शकतो? जनरल जर तुमच्या प्रथम स्थानामध्ये सूर्य 16शीचा असेल तर नक्कीच तुम्ही ते रत्न धारण करू शकता. द्वितीय स्थानामध्ये असेल तरी तुम्ही ते रत्न धारण करू शकता. तृतीय स्थानामध्ये असेल तरी ते धारण करू शकता. थोडक्यात सांगायचं म्हणजे 1 ते 12 पैकी फक्त 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये जर सूर्य तुमचा असेल आणि तो जो पापग्रहाने युक्त असेल किंवा पापग्रहांची दृष्टी त्याच्यावर जर पडत असेल तर तेव्हा ते रत्न तुम्हाला सूट होत नाही. पण जनरल तुम्हाला तुमच्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, तुमचं प्रेझेंटेशन वाढवण्यासाठी, तुमच्या पत्रिकेमध्ये जर सूर्य चांगल्या स्थानामध्ये, शुभ स्थानामध्ये आणि शुभग्रहाच्या सानिध्यात असेल तर नक्कीच तुम्ही सूर्याचं रत्न हे धारण करू शकता. नक्की. सर, आपण एक कॉल घेऊया. उषा पवार आहेत कराडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला उषा, काय समस्या आहे आपली? हा, मुलाच्या करिअर बद्दल विचारायचं आहे. नाव सांगा. निलेश पवार म्हणून. जन्मतारीख? जन्मतारीख 3/11/1987. 87. जन्मवेळ? जन्मवेळ 1:30. दुपारी का रात्री? रात्री. रात्री. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण मुंबई. काय करिअर त्यांना, काय शिक्षण? म्हणजे त्याचं म्हणजे कसं काही करायला गेलं तर त्यात त्याला यशच येत नाही करिअर मध्ये, काही नाही काही अडचणी येत आहेत. शिक्षण काय झालंय त्याचं? शिक्षण त्याचं B.Pharm झाले. B.Pharm. ओके. नक्कीच काय आहे की त्यांची रास जी आहे ती मीन रास आहे निलेशची, आणि त्यांचा लग्न स्वामी सूर्य आहे, कारण सिंह राशीचं लग्न आहे त्यांचं. आणि त्यांना अडचणी येण्यामागचं कारण काय की त्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष आहे. कालसर्प दोष असल्यामुळं काय की त्यांच्या द्वितीय स्थानामध्ये केतू आहे आणि अष्टम स्थानामध्ये राहू बसलेला आहे, आणि याच्यामध्ये सगळे ग्रह बसलेले आहेत.
त्याच्यामुळे काय होतं, यांच्या पराक्रम स्थानामध्ये पण सूर्य निचीचा बसलेला आहे, की त्याच्यामुळं एक पॉझिटिव्हिटी ज्याला म्हणतो ना आपण ती नसती, कन्फ्युजन जास्त असते, तर डिसिजन कोणतेही घेता येत नाहीत त्यांना. आणि त्यासोबतच त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी हर्षल आणि नेपच्यून बसले, त्यामुळं शिक्षणसुद्धा त्यांचं सरळ झालेलं नसेल, त्याच्यामध्ये पण भरपूर अडचणी आलेल्या असतील, की जेणेकरून इथून पुढे जर त्यांना करिअरमध्ये जायचं असेल तर त्यांनी कालसर्पाची पूजा केली पाहिजे. त्यासोबतच राहूचा पण त्यांनी जप केला पाहिजे. त्यासोबतच त्यांचा सूर्य निचीचा असल्यामुळे कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी, प्रेझेंटेशन चांगलं होण्यासाठी, आज योगागुण आपला विषय पण सूर्याचं रत्न माणिक आहे आणि तो त्यांच्या पराक्रम स्थानामध्ये बसला आणि तो प्रथम स्थानाचा स्वामी पण आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर त्यांनी पुष्कराज आणि माणिक जर रत्न धारण केलं तर नक्कीच मला वाटतं त्या मुलाच्या करिअरमध्ये त्याला चांगली दिशा मिळू शकते. बरं सर, माणिक हे रत्न जसं सूर्याचा प्रभाव असणारं रत्न आहे असं तुम्ही म्हणता, पण अनेक वेळेला असं होतं की ते परिधान केल्यानंतर शरीरावरती त्याचे काही इफेक्ट्स होतात का, किंवा चुकीच्या माणसाने जर ते परिधान केलं तर त्याचा काही इफेक्ट जाणवतो का, असं काही असतं की सूर्य हा उष्णतेचा कारक आहे, ॲग्रेसिव्हपणाचा कारक आहे, प्रकाशाचा कारक आहे. आणि जेव्हा सूर्य बुध तुमच्या षष्टम स्थानामध्ये किंवा अष्टम स्थानामध्ये किंवा व्यय स्थानामध्ये असतात आणि अशा वेळेला जर तुम्ही माणिक रत्न जर धारण केलं तर तुम्हाला स्किनला रॅशेस येणं, स्किनला डाग पडणं किंवा ॲसिडिटीचा त्रास जास्त होणं, आम्लपित्ताचा त्रास जास्त होतो किंवा पोटाचे डायजेशनचे जे प्रॉब्लेम असतात ते क्रिएट होऊ शकतात आणि जास्त करून उष्णतेचे त्रास त्यांना जास्त संभवतात आणि स्किनच्या संदर्भातले त्यांना खूप तसा त्रास होऊ शकतो. पण महत्त्वाचं आहे की रत्न धारण करण्यापूर्वी तुम्ही जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊनच ते धारण केलं पाहिजे. की आपण गेलो आणि मला बोलता येत नाही म्हणून मी आता सरांनी सांगितलं, आपण इथे जनरल चर्चा करत असतो की आपण ऐकलं म्हणून लगेच धारण जर केलं तर तिथं होऊ शकते की तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट येऊ शकतात. पण तुम्ही जर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर ते धारण केलं तर मला वाटतं असा साईड इफेक्ट तुम्हाला येऊ शकणार नाही. नक्की सर, आपण अजून एक कॉल घेऊया. मंदा सावंत आहेत नाशिकवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला मंदा, काय समस्या आहे आपली? हॅलो सर, नमस्ते. मला माझ्या मुलीला विचारायचं आहे. जन्मतारीख सांगा. 16/7/95. 16/7/95. ओके. जन्मवेळ? जन्मवेळ 3:55 पहाटे, शनिवार म्हणजे रविवार लागतो. ओके. जन्मस्थळ वैजापूर. वैजापूर. सर आम्ही लग्नाचं 3 वर्षापासून बघतोय सर, मनासारखं खेळत येत नाही, खूप प्रॉब्लेम येत आहे. नक्कीच यांची रास आहे कुंभ रास आहे. सध्या शनीची 7.5 पण चालू आहे कुंभ राशीला आणि गुरु पण 12वा चालू आहे. त्यासोबतच यांची जर जन्मपत्रिका जर आपण पाहिली तर यांच्या जन्मपत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये कन्येचा मंगळ बसलेला आहे. आणि सप्तम स्थानाचा जो स्वामी गुरु आहे, जो विवाहासाठी फार महत्त्वाचा असतं सप्तम स्थान, त्याचा स्वामी गुरु तो शत्रुस्थानामध्ये षष्टम स्थानामध्ये बसलेला आहे. अशा वेळेस काय होतं की मनासारखे स्थळ येत नाहीत, नको असलेले मागे लागतात आणि आपल्याला जे आवडतं त्यांच्याकडून काही निरोप येत नाहीत किंवा बरेचदा लग्न जमून मोडण्याची पण शक्यता असते. आणि त्यातल्या त्यात ह्यांचा चंद्र शनीच्या घरामध्ये आहे, म्हणजे ह्या मुलीचे पण डिसिजन परफेक्ट होत नाहीत. चॉईस करताना बरेच मी आजकाल पाहतो, माझ्याकडे बऱ्याच अशा मुली येतात की एक ठराविक त्यांनी क्रायटेरिया ठरवून दिलं असतं की मला अमुक प्रोफाईलचा अमुक असा दिसणाराच मुलगा पाहिजे असतो. पण माझं म्हणणं काय की तुम्ही मुलाचं एकतर हे पाहिलं पाहिजे की पहिली गोष्ट एक आहे की लग्न करत असताना एक सर्वात मोठी गोष्ट असते की स्वभाव हा फार महत्त्वाचा असते. जर तुम्हाला लॉंग लाईफ तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला निवडायचा असेल तर नंतर ते प्रोफाईल आहे, त्याच्यानंतर मग त्याचं दिसणं आहे. दिसणं खूप दिसायला खूप चांगलं आहे आणि काहीच काम करत नाही किंवा स्वभावानं चांगलं नाही तर त्याचाही काही उपयोग नसतो. पण अशा वेळेस डिसिजन घेताना थोडं काही गोष्टी ज्या ठरवल्यात त्यानुसारच सगळ्यांना मिळत नसतात. माझं म्हणणं काय असतं की चहा तुम्ही कोणत्या कपात प्यायला ह्याला महत्त्व नसतं. म्हणजे तुम्ही सोन्याच्या कपात चहा पिता, मातीच्या कपात पिता, चांदीच्या कपात पिता, चहाची टेस्टला महत्त्व आहे ना. मातीच्या कपातला चहा जर टेस्टी असेल तर तो पिणं गरजेचं आहे. सोन्याच्या कपामध्ये जर पांचट चहा मिळत असेल आपल्याला की त्याला टेस्टच नाही कोणती, तर ती उपयोग नाही. तसंच लाईफ पार्टनर निवडत असताना सुद्धा तुम्ही त्याचं बाह्य रूप किंवा त्याचं प्रोफाईल पाहण्यापेक्षा त्याचा स्वभाव पाहणं फार गरजेचं असतं. कुंडली जुळेल पण त्यासोबत तुमचे स्वभाव जुळणं फार गरजेचं असते, तुमचे ग्रहमान जुळणं गरजेचं असते. त्यावेळेला जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने मॅच मेकिंग करून नुसते गुण किती जुळले हे न पाहता त्यासोबत तुमचे ग्रहमान कसे आहेत, त्याच्या सप्तम स्थानात कोणते ग्रह आहेत, तुमच्या सप्तम स्थानात कोणते ग्रह आहेत, त्याच्या कुटुंबस्थानात कोणते ग्रह आहेत, तुमच्या कुटुंबस्थानात कोणते ग्रह आहेत. कारण कुटुंबस्थान हे एक कुटुंब आहे. ते कुटुंबस्थान जर डिस्टर्ब असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला वैवाहिक सुख मिळणार नाही. सप्तम स्थान जर डिस्टर्ब असेल तर तुम्हाला पती पत्नीचं सुख मिळणार नाही. तर हे आणि पंचम स्थान जे संततीचं ठिकाण असतं त्या ठिकाणी कोणते ग्रह आहेत हे पण पाहायला पाहिजे. त्यासोबतच लाभस्थान पण पाहायला पाहिजे की पुढे फ्युचरमध्ये करिअरमध्ये तुमच्या दोघांच्या पुढे काय मांडलेलं आहे हे सुद्धा आपण ते जाणून घेऊ शकतो.
शकतो. अशा पद्धतीनं पत्रिका मॅचमेकिंग करून नंतर जर आपण डिसिजन घेतलं तर मला वाटतं योग्य पद्धतीनं होऊ शकतो. आणि ह्या मुलीसाठी लग्नासाठी एकच आहे की तिनं नीलम आणि पाचू धारण करायचं आहे, की जेणेकरून तिला विवाहाची योग लवकरात लवकर येऊ शकते. नक्की सर, आता आपण माणिक विषयी बोलतोय. करिअरच्या दृष्टिकोनातून माणिक किती प्रभावी ठरू शकतं विद्यार्थ्यांसाठी म्हणा, किंवा आत्ता जे जॉबमध्ये आहेत पण त्यांना मनासारखा जॉब नाही पण मिळालाय म्हणून करत असतील, जॉबमध्ये बदल हवा असेल, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यवसाय चालत नाहीये किंवा काय, तर या सगळ्या दृष्टिकोनातून माणिकचा कसा प्रभाव असतो? नक्कीच प्रशांत, तू सांगू का की विद्यार्थी दशेत असो किंवा करिअरची सुरुवात झालेली असो किंवा स्ट्रगलिंग पिरियड असो आपला, किंवा एखाद्या ठिकाणी आपण जॉब करतोय पण तिथून आपल्याला स्विच करायचं असेल किंवा प्रमोशनसाठी प्रयत्न करायचे असतील, तर यासाठी हे माणिक रत्न नक्कीच उपयोगी ठरू शकतं. काय असतं, बरेच मुलं जे असतात ना, आता माझ्याकडे बरेच पालक येतात, आपल्या मुलांना घेऊन येतात आणि मुलं हुशार असतात, टेस्टमध्ये खूप चांगले मार्क पडतात. जेव्हा फायनल एक्झाम असते ना, ती मुलं एकदम त्यांचं जे रिझल्ट ज्या प्रमाणात यायला पाहिजे असतो तसं येत नाही. त्याचं कारण काय असतं की ते दडपण घेतात. अच्छा. तर अशा वेळेस मी त्यांना काय सांगत असतो, त्या मुलांना स्पेशली मी हे सांगत असतो की जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचं टेन्शन आपण का घ्यायचं. मुळात रिझल्ट आपल्या हातात नाही आहे, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊन म्हणजे लढायला जायच्या आधीच मी हारलो तर काय होईल म्हणलं तर तुम्ही जिंकू नाही शकणार. तसंच तुम्ही रिझल्ट नेमका काय येईल हे विचार करून जर तुम्ही परीक्षेला बसलात, खूप तयारी केली, तर त्या ठिकाणी जाऊन उपयोग नाही. तिथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल किंवा सिली मिस्टेक करताल, ज्यामुळे तुमचा रिझल्ट कमी येतो. तर अशा गोष्टी घडू नये यासाठी हे माणिक रत्न फार म्हणजे समयसूचकता देणारं हे रत्न आहे की कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे आणि कोणत्या वेळेस काय नाही केलं पाहिजे. म्हणजे एक शक्तीचं रत्न म्हणलं तरी आपण त्याला मानू शकतो की तुमची शक्ती, तुमची विचार, तुमची समयसूचकता, तुमची डिसिजन पॉवर, ह्या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचं नवीन चैतन्य देणारं हे रत्न आहे. त्यासोबतच नोकरीमध्ये जर स्ट्रगल असेल तुम्हाला, काही ठिकाणी काय होतं की खूप पोटेन्शियल असतं, खूप तुमच्याकडे डिग्र्या पण असतात पण मनासारखा जॉब नाही मिळत. अशा वेळेला काय होतं की माणूस निराश होतो. अशा वेळेस बरेचदा तुमच्याकडे पोटेन्शियल असून तुम्ही इंटरव्ह्यूला जाता आणि तिथे काहीतरी सिली मिस्टेक करता, त्याच्यामुळे ते जॉब हातातून जातो. नंतर मग माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की सर माझ्यापेक्षा आयरे गैरे ते सुद्धा पुढे गेले आणि मला तिथं सक्सेस मिळत नाही. मग असं का? तर अशा वेळेस तुमचं प्रेझेंटेशन कुठेतरी कमी पडलेलं असतं. तर अशा ठिकाणी हे माणिक रत्न तुम्हाला कामाला येऊ शकतं. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये लग्नासंदर्भात फोन खूप येतात. काहींची लग्न जमत नसतात, काहींची लग्नच बराच वय झालेलं असतं, 35-40 पर्यंत पोहोचलेले असतात तरी लग्न जमत नसतात, काहींच्या लग्न होऊन अडचणी असतात. तर या सगळ्या संदर्भात माणिकचा प्रभाव असतो का? नक्कीच. काय असतं की बरेच मुलं थोडे लाजाळू असतात, मुली पण काही लाजाळू असतात की त्यांना परफेक्ट प्रेझेंट नाही होत आहेत किंवा जो लाईफ पार्टनर निवडायचं त्यावेळेस, जसं आता ह्या मुलीचं आपण पाहिलं की डिसिजन घेणं जे असतं ना ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं लग्नाच्या वेळेस. तर बऱ्याच जणाला की पहिल्या भेटीमध्ये काय बोलायचं हेच कळत नाही, नेमकं कसं प्रपोज करायचं असेल एखाद्या मुलीला तर प्रपोज करता सुद्धा येत नाही, किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असेल. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे कुठेतरी न्यूनगंड असतो की आपण कुठेतरी कमी आहोत. तर हा न्यूनगंड दूर होण्यासाठी हे रत्न आपल्याला कामाला येऊ शकतं. त्यासोबतच वैवाहिक जीवनामध्ये काय असतं की बऱ्याच मुलं असतील किंवा मुली असतील, लग्न झाल्यानंतर काय होतं की त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो बदल झालेला, आणि घरचे पण म्हणत असतात की लग्न झालं तसं तू बदलला म्हणून. तर अशा वेळेस त्यांची बदलण्याची मानसिकता कशामुळे होते की त्यांच्यामध्ये काही गोष्टी एक्सप्रेस नाही करता येत त्यांना, की ज्या पद्धतीने त्यांनी ते बोलायला पाहिजे. तर बऱ्याच मुली अशा असतात की ते कामामध्ये परफेक्ट असतात पण त्यांना बोलून नाही दाखवता येत, त्यांना स्वतःचं करिअर घडवायचं असतं पण त्यांना ते पतीपाशी बोलून मांडता येत नाही. तर अशा वेळेस हे रत्न तिथं कामाला येऊ शकतं की तुमचे विचार. आता बरेच माझ्याकडे असे येतात प्रशांत, लग्न झालेले, की त्या बाईमध्ये खूप पोटेन्शियल असं सगळ्या गोष्टी असतात पण ती बोलू नाही शकत, व्यवस्थित मांडू नाही शकत स्वतःचे. तिला असं वाटतं की आपण जर बोललो तर आपल्या पतीला काय वाटेल, किंवा पती असेल तर पतीला वाटतं आपल्या पत्नीला काय वाटेल. तर दुसऱ्याला काय वाटतं याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं की आपल्याला काय वाटतं. एक्झॅक्ट. आणि जेव्हा आपल्याला काय वाटतं हे जर आपण मांडायला सुरुवात केली ना, तर समोरचाला ते पटेल किंवा न पटेल ही त्याची बाजू आहे. बरोबर. पण आपल्या याच्यातून ते निघून गेलं पाहिजे, नाही तर मग तुम्हाला गृहीत धरलं जातं. तर हे गृहीत धरणं बंद होण्यासाठी, आणि वैवाहिक जीवनामध्ये गृहीत धरणं म्हणजे एक प्रकारचं डिप्रेशन भविष्यात येणं आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रेझेंट होता आलं पाहिजे, त्या वेळेला एक्सप्रेस होता आलं पाहिजे. त्यासाठी हे रत्न तुम्हाला खूप लाभदायक ठरू शकतं. नक्कीच. सूर्याचं रत्न माणिक याविषयी आपण सरांशी चर्चा करतोय. सरांचा रत्नांचा विशेष अभ्यास आहे. रत्नांबद्दलची जी काही माहिती आहे, आपण कशा पद्धतीने परिधान केलं पाहिजे, जर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती आपल्याला चांगल्या उत्तम पद्धतीने हवा असेल तर तज्ज्ञ जे आहेत त्याच्यामधले त्यांच्याकडे जाणं खूप गरजेची गोष्ट असते. डॉक्टर विजय चाटोरीकर यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता. आता स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग.
विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सूर्याचं रत्न माणिक या विषयावर आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, थोडासा वेगळा प्रश्न. अनेक वेळेला अशी चर्चा आपण ऐकतो की मी रत्न परिधान केलं, घेतलं, पण त्याचा काहीच प्रभाव मला जाणवला नाही किंवा ज्यासाठी ते घेतलं होतं ते कामच झालं नाही आणि मग एक प्रकारचा अविश्वास रत्नांवरती पण निर्माण होतो आणि शास्त्रावरती पण निर्माण होतो. एक तज्ञ म्हणून तुम्ही या बाबतीत काय फार महत्त्वाचा प्रश्न विचारलास प्रशांत. काय माहिती का की एखाद्या डॉक्टरकडून आपण जेव्हा एखादी ट्रीटमेंट घेतो ना, तर ती ट्रीटमेंट जर आपल्याला सूट नाही झाली किंवा लागू नाही झाली तर आपण काय करतो की दुसरे डॉक्टर पाहतो. बरोबर. आपण मेडिकल सायन्सला नाव नाही ठेवत. पण दुर्दैव ह्या शास्त्राचं असं आहे की एखाद्या ज्योतिषानं तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन केलं आणि चुकीचं रत्न दिलं आणि ते तुम्हाला सूट नाही झालं, जसं तू म्हणलास, तर तसं ते डायरेक्ट त्या ज्योतिषाला नाव न ठेवता ते शास्त्राला नाव ठेवतात. हे दुर्दैव आहे. पण माझं म्हणणं असं आहे की शास्त्र कोणतंही खोटं नसतं. सांगणारा माणूस खोटा असू शकतो, शास्त्र कोणतंही खोटं नसतं. ते जर खोटं असलं असतं तर हजारो वर्षापर्यंत आजपर्यंत टिकलं नसतं. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय असते की रत्न धारण करत असताना मी जे नेहमी सांगतो की तुम्ही जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन ते रत्न धारण करा. त्याचं कारण काय असतं की नेमकं तुमचं कोणतं रत्न धारण करताय आणि त्या संबंधातला जो ग्रह आहे तो कोणत्या स्थानामध्ये स्थानापन्न आहे, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, तो तुम्हाला आयुष्यात किती % फायदा करून देऊ शकतो हे आपल्या जन्मपत्रिकेवरून आपल्याला कळत असतं. बरोबर. आता ते जर जाणकार व्यक्तीला माहीत असेल तर तो तुम्हाला योग्य ते रत्न सुचवणार. बऱ्याचदा असं होतं की आता जसं मी तुला सांगितलं मागच्या प्रश्नाचं एक उत्तर देत आहे की 6, 8, 12मध्ये जर ते ग्रह असतील तर ते रत्न धारण करू नये. पण बरेचदा मी त्या ठिकाणी ग्रह जरी असले तर मी रत्न धारण करायला दिलेले आहेत. त्याचे त्यांना इफेक्ट पण चांगले आलेले आहेत. पण ते जर चुकीच्या ठिकाणी बऱ्याच चांगल्या ठिकाणी जरी असला एखादा ग्रह तो आणि तो जर चुकीच्या ग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडत असेल आणि जर ते तुम्ही रत्न धारण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित जे रिझल्ट पाहिजे असतात ते येत नाहीत किंवा त्यानुसार आपल्याला जो लाभ व्हायला पाहिजे असतो तो लाभ होत नाही. त्यामुळं बरेचदा असं होतं की गैरसमज होतात. पण अशा वेळेस माझं म्हणणं की शास्त्राला नाव न ठेवता तुम्ही योग्य त्या माणसाचा सल्ला घेणं गरजेचं असतं. नक्कीच ह्या रत्नापासून तुम्हाला फायदा होतो. कारण ह्या रत्नाचं आपण पाहिलेला इतिहास हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे. राजे राजवाडे पण हे रत्न धारण करत होते, माळा घालत होते, माणिक मोती बऱ्याचदा पहिल्या काळामध्ये मंगळसूत्रामध्ये सुद्धा माणिक आणि पोळा आणि मोती असायचे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे शास्त्रानुसार आणि सायंटिफिकली त्याला प्रूव्ह झालेलं आहे. याचे इफेक्ट हे आपल्यावर होत असतात. नक्की. सर, आपण एक कॉल घेऊया. वैशाली आहे ठाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वैशाली, काय समस्या आहे? नमस्कार सर. माझा प्रश्न म्हणजे मिस्टरांचा प्रश्न आहे. त्यांचं नाव आहे दिनेश सोनावणे. जन्मतारीख आहे 19/10/84 आणि मुंबईमध्ये जन्म आहे आणि जन्मवेळ आहे 12:20 रात्री. 12:20 रात्री मुंबईचा जन्म आहे. काय प्रश्न आहे? हो, प्रश्न असा आहे, घरच्या संदर्भात हा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही प्रॉपर्टी बुक केली होती पण ऍक्च्युली अनेक्शन मध्ये नाव दुसऱ्यांचं आहे आणि बाकी डॉक्युमेंट्स आमच्या नावावर आहे. तर आता सध्या त्याचे म्हणजे ग्रहानुसार काय परिस्थिती आहे ते आम्हाला मिळेल की नाही मिळणार. आणि त्यांनी पुष्कराज घातलेला आहे. चालेल, नक्कीच. त्यांची कर्करास आहे आणि त्यांनी घर बुक केलं. हो. आणि ते नक्कीच ह्या वर्षामध्ये 2021च्या जून जुलैपर्यंत त्यांना ते पोझिशन मिळू शकते. हां, नाही, जरी असलं ना तर ते क्रॅशेस मिटणार आहेत त्याचे. फक्त हे कशामुळे निर्माण झालं की यांना सध्या यांचा राहू जो आहे तो लाभामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणतंही काम होताना थोडा वेळ लावतो कारण मंदगतीचा ग्रह आहे तो. आणि नक्कीच ह्यांनी राहूची उपासना केली आणि त्यांनी तर पुष्कराज घातलेलाच आहे. त्यासोबत माणिक जर घातला तर नक्कीच मला वाटतं की ते जे काही तिथं वादविवाद निर्माण झालेले आहेत किंवा काय जे काही तिथं संकट निर्माण झालेलं आहे ते दूर होऊ शकतं आणि त्याच्यातून त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो. नक्की. सर, आता वास्तूचाच विषय निघाला कारण आपण वास्तुतज्ञही आहात. अनेक वेळेला ना सगळ्यात जवळजवळ माणसांचं स्वप्न आयुष्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यातलं घर, स्वतःचं घर, आणि ते कुठेही म्हणजे त्यांना ते आपल्या स्वतःच्या गावात असेल, शहरात असेल, जिल्ह्यात असेल किंवा वर्क प्लेसमध्ये असेल, पण त्यांना ते एक एम असतो की माझं स्वतःचं घर व्हावं. तर या घराकरता म्हणून हे जे माणिक रत्न आहे ते फायदेशीर ठरू शकतं. नक्कीच. आपल्या पत्रिकेनुसार जसं आता वैशालीचा फोन आला होता, आपण ते पाहिलं की त्यांच्या याच्यामध्ये घरासाठी जर यांनी माणिक रत्न घातलं तर नक्कीच यांना चांगल्या लवकरात लवकर चांगलं घर होऊ शकतं आणि घरामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यांना त्या अडचणी पण दूर होऊ शकतात. तसंच प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर झालं पाहिजे, आपली गाडी असली पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे असतात. पण त्यासोबत आपल्या प्रयत्नाला भाग्याची साथ मिळणे गरजेचं असतं. तर आपल्या प्रयत्नाला भाग्याची साथ मिळण्यासाठी हे रत्न असतात.
बरोबर. मग हे रत्न आपण धारण करता असं मानिक आहे. बरेचदा काय होतं माहिती का, माझ्याकडे बरेच जण लोक येतात की आम्ही 3 वर्ष झाले प्रयत्न करतोय आणि घरच होत नाही आमचं, 2 वर्ष झाले प्रयत्न करतोय आमचं स्वतःचं घरच होत नाही. मग त्यांची पत्रिका पाहिल्यावर मला कळतं की ह्यांची विचार करण्याची पद्धत काय. मग ते काय करतात की समजा आता एखादा 2 BHK पाहिला त्यांनी आणि त्यांना कळालं की तो 50 लाखाचा आहे, 50 लाख जमेपर्यंत ते वाट बघत बसतात, तोपर्यंत ते 70 लाखाला होतं. आणि मग 70 लाख झालं की पुन्हा ते अजून लांबच जातं. तर अशा वेळेस डिसिजन पॉवर जे असते ना, की डेअरिंग करणं किंवा रिस्क घेणं आणि ती पॉझिटिव्हली सक्सेस करून दाखवणं, ह्या गोष्टीसाठी ही माणिकरत्न तिथे कामाला येतं. की एखादं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही एक जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर तुम्ही माणिकरत्न धारण केलं तर मला वाटतं तुमची जी प्लॅनिंग आहे त्याच्यामधले तुमची जी प्लॅनिंग आणि तुमचं जी व्हिजन असणार आहे त्या व्हिजनमध्ये तुम्हाला कुठेही अडथळे येऊ शकत नाही. नक्की. सर, आता अंतिम टप्प्यामध्ये आहोत कार्यक्रमाच्या. जे प्रेक्षक आता आपला कार्यक्रम पाहत आहेत त्यांना ही उत्सुकता नक्की असणार आहे की तुमची भेट कशी होऊ शकते किंवा सेंटर्सवरती तुम्ही असता का आणि आता प्रत्यक्ष मार्गदर्शनाला ते तुम्हाला भेटू शकतात का, तर काय सांगता येईल? नक्कीच. मी प्रत्येक रविवारी ठाण्यामध्ये असतो, प्रत्येक शनिवारी पुण्यामध्ये असतो आणि प्रत्येक बुधवार गुरुवारी औरंगाबादमध्ये असतो. याशिवाय जर प्रत्यक्ष भेटता येत नसेल तर स्क्रीनवर जे नंबर चालले त्याच्यावर फोन करून तुम्ही फोनवर सुद्धा कन्सल्टिंग आपण करतो की त्यांना फोनवर सुद्धा त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांची कुंडली पाहून त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. आपण रत्न आणि यंत्र याच्या स्वरूपामध्ये रेमेडीज देत असतो. कारण पूजापाठ करणं एवढा वेळ आज सध्याच्या युगामध्ये कोणाकडे नाही आणि प्रत्येकजण आपल्या भौतिक सुखाकडे धावत आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे, वेळ कमी आहे. अशा वेळेस आपण रत्नाच्या स्वरूपामध्ये त्यांना रेमेडीज देत असतो आणि विशेष करून मी फक्त एकदाच कन्सल्टिंग फीस घेत असतो की 1000 रुपयेच आहे. कारण पहिले 2000 होती पण लॉकडाऊनमुळे मी 1000 रुपये केले आणि एकदा पाहिल्यानंतर भविष्यात कधीही त्या व्यक्तीला त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते आपल्याला विचारू शकतात आणि त्याच्यात आपण निरसन पण करतो. आणि जर प्रत्यक्ष भेटता आलं नाही तर फोनवरती मला कन्सल्ट करू शकतात. त्यानुसार आपण जे काही रत्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण गॅरंटी घेतो. अच्छा. की जे रत्न देतो ना, जर तुला एखादं रत्न दिलं आणि तुला जर त्याचा लाभ झाला नाही तर आपण 70% रिफंड घेतो. 1 वर्षापर्यंत आपण मुदत दिलेली असते. 1 वर्षामध्ये जर तुम्हाला लाभ नाही झाला तर तुम्ही ते रिफंड करायचं आणि तुमची जी काही अमाऊंट आहे त्याची 70% तुम्हाला रिफंड होते. तर अशा प्रकारे आपले कन्सल्टिंग आहे आणि 20-22 वर्षापासून रत्नामध्ये मी हे करतो आणि रत्नाचा हजारो लाखो लोकांना फायदा चांगल्या प्रकारे झालेला आहे. निश्चितपणाने खूप छान असं मार्गदर्शन सरांचं आणि हे मार्गदर्शन तुम्ही निश्चितपणाने मिळवू शकता. त्याकरता आता तुम्ही जे स्क्रीनवरती नंबर आहेत सरांचे त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होता इथे थांबण्याची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.